श्री गुरुचरित्रातील दुसऱ्या अध्यायातला दुसरा संदर्भ. पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. तेथे वसिष्ठादी अनेक ब्रह्मर्षी तप करत असत. त्यामध्ये पैलमुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता. त्याला अनेक शिष्य होते. त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता. तो शिष्य मोठा गुरुभक्त होता. शाखे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला. एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, शिष्यानो, माझे हे पूर्वजन्मी केलेले कर्म आहे. मी सहस्त्रावधी जन्मात महापाप केलेले आहे. अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळसे पाप धुवून गेले आहे, परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे. ते माझे मलाच भोगायला लागणार आहे. त्याशिवाय ते संपणार नाही. मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते. तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही. त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे. तेथे गेल्यास पापाचे शीघ्र शालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे. त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे? त्याने ही जबाबदारी स्वीकारावी. त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला, स्वामी, आपण मला आज्ञा करावी. मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे. काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपल्याला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो. मी स्वतः आपला भोग स्वीकारायला तयार आहे. दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले, दीपका, माझे भोग मलाच भोगावे लागतील. ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाहीत. मी केलेल्या पापामुळे यापुढे 21 वर्ष मी कुष्ठाने अंग जडलेला, आंधळा, पांगळा असा होईल. हे सर्व शरीराचे भोग मी 21 वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत. तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल. तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोहोचू शकेन. काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कमळेश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले. तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला. गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरूंची अत्यंत मनोभावी सेवा केली. गलित गात्र व चिडखोर झालेल्या गुरूंच्या सर्व लहरी व केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्यांची सेवा केली. दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरूंची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले. परंतु गुरूंची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नकारले. भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले. त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली. त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले. दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले. दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे, म्हणजे मला गुरूंची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला. श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले. नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरुंनी त्याला विचारले, भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे. दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली. वेदधर्म आपल्या शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घायुष्य होऊन तुला वाचासिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला. याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्याच क्षणी त्यांचा देह व्याधीतून मुक्त झाला.